यूट्यूब, इंस्टाग्राम जिकडे बघेल तिकडे फक्त सीड्स आणि सीड्स. तर काय करायचं आहे, कढई घ्यायचं. कढईमध्ये पंपकिन सीड्स, सनफ्लावर सीड्स, मग वॉटरमेलन सीड्स, फ्लॅक्स सीड्स आणि चिया सीड्स आणि थोडेसे वाळे तीळ पण टाकायचे. हे छान मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचे. याचे फायदे जेव्हा जाणून घेतले ना, तेव्हाच ठरवलं की आता हा लाडू रोज एक तरी आपल्या आहारात समावेश करायचा. तर भाजून घेतलेले सीड्स वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतले. तर त्याच कढईमध्ये 3-4 चमचे तूप टाकलं आणि खजूर घेतले. इथं मी गोडवा आणण्यासाठी गूळ किंवा साखरेचा वापर नाही केला. तर खजूर टाकलं. खजूर त्यामध्ये विरघळून घेतलं आणि भाजलेले सीड्स त्यामध्ये टाकले. छान एकसारखा गोळा झाला की त्याचे लाडू वळायचे आणि हे लाडू महिनाभर व्यवस्थित टिकतात बरं का. आणि खायला तरी इतके टेस्टी आणि क्रंची लागतात ना, तर महिनाभर टिकणारच नाही. आणि ज्यांना हेअरफॉल, PCOD, हार्मोन्स इनबॅलन्सचा त्रास आहे त्यांनी हा लाडू खाल्लाच पाहिजे. मग बनवताय ना?